श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम गण गणपतये नमः. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आपल्या सर्वांना येणाऱ्या गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. ब्राह्मण देवा उपलब्ध नाही झाले तर घरच्या घरीच परंतु शास्त्रोक्त गणपती स्थापना कशी करावी, प्राणप्रतिष्ठा कशी करावी, या वर्षीचा गणेश स्थापनेचा मुहूर्त काय आहे, आपल्याला पूजा करणं सोपं जावं म्हणून संपूर्ण पूजा मी मंत्रासह या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. सोबत मंत्र लिहून देखील दिले आहेत. आपल्याला शक्य झालं सोबत आपण मंत्र म्हणा, नाही शक्य झालं फक्त सूचनांचं पालन करा आणि यथासांग विधिवत आपल्या घरामध्ये गणेश स्थापनेची पूजा करा. एक आगळं वेगळं समाधान आपल्याला नक्की लाभेल. ही पूजा जर आपल्याला आवडली कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या, लाईक करा, शंका विचारा आणि याच पद्धतीनं गणेश स्थापना करणार का हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. वर्षातून एक वेळा विघ्नहर्ता सुखकर्ता गणपती बाप्पा आपल्या घरी येत असतात. त्यांचं पूजन विधिवतच झालं पाहिजे, शास्त्रोक्त झालं पाहिजे. प्रथम बघूया 2025 सालचा गणेश स्थापनेचा मुहूर्त काय आहे. 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. सकाळी म्हणजेच सूर्योदयापासून दुपारी 1:15 वाजेपर्यंत अत्यंत शुभ मुहूर्त आहे. ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना अवश्य करा. ज्यांना या वेळेत शक्य होणार नाही त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही गणेश स्थापना करा. मात्र माध्यान्हाच्या काळात म्हणजे दुपारच्या वेळेला 1:15पर्यंत गणेश स्थापना करणं अत्यंत शुभ आहे. प्रथम गणपती बाप्पांची स्थापनेची जागा निश्चित करा. स्थापना करताना बाप्पाचं तोंड म्हणजेच बाप्पाचं मुख पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला होईल अशा पद्धतीनं स्थापना करायची. ती जागा स्वच्छ करून घ्या. त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावं. त्या ठिकाणी सजावट करावी, विद्युत रोषणाई करावी. एखादा चौरंग मांडावा. चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं. त्यावरती तांदळानं स्वस्तिक काढून ठेवावं आणि गणपती बाप्पांची मूर्ती या तांदळावरती स्थापित करावी. आपण स्वतः या दिवशी लवकर उठा. स्वच्छ किंवा पांढरे कपडे घालावेत. आता आपण बघूया पूजेसाठी लागणारं साहित्य. हे साहित्य आपण सर्व जवळच घेऊन बसा म्हणजे आपल्याला सारखं सारखं उठावं लागणार नाही. पूजेसाठी आपल्याला साहित्य लागेल हळद कुंकू, गुलाल, अक्षता, शेंदूर, रांगोळी, फुले, दुर्वा, बेलाची पानं, विड्याची पानं, नारळ, गूळ, खोबरे, पंचामृत, दूध, दही, मध, तूप आणि साखर एकत्र करून पंचामृत तयार करायचं. जानवे जोड, कापूर, अगरबत्ती, अष्टगंध, बदाम, खारीक, सुपारी, नाणी, एक कलश किंवा तांब्या, पळी किंवा चमचा, तामण, हार, फुले. गणपती बाप्पाला पत्री म्हणजेच फळझाडाची पानं आवडतात. आपल्याला फळझाडांची जी पानं मिळतील, आंबा, बेल, पेरू, शमीची किंवा आघाड्याची पानं देखील चालतील आणि कापसाची वस्त्रमाळ इत्यादी साहित्य आपण जवळ घेऊन बसा. आता आपण प्रत्यक्ष पूजेला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी पूजेची जागा स्वच्छ करून घ्या. त्या ठिकाणी चौरंग मांडावा. त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं. सजावट करा, विद्युत रोषणाई करा. चौरंगावरती आपण जे लाल वस्त्र अंथरलं आहे त्यावरती तांदळानं स्वस्तिक काढायचं. त्यावर हळद कुंकू व्हायचं. हे झालं गणपती बाप्पांचं आसन. यावरती आपण मूर्तीची स्थापना करणार आहोत. देवाला नमस्कार करा. आपल्या आईवडिलांना नमस्कार करावा. आपल्या कपाळाला कुंकू लावायचं. महिलांनी हळद कुंकू लावा. चंदनस्य महत्पुण्यम पवित्रं पापनाशनम आपदाम हरे नित्यम लक्ष्मीस्तिष्ठती सर्वदा. आता शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. या दिव्याला हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हावं. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. अशा पद्धतीनं दिव्याचं पूजन झाल्यानंतर आपण आता आचमन करणार आहोत. आचमन म्हणजे काय तर भगवान विष्णूंची 24 नावं पठण करायची. त्यासोबत शुद्ध जल प्राशन म्हणजेच शुद्ध जल पिऊन घ्यायचं. ज्यामुळं आपल्या मनाची शरीराची शुद्धी होते. आपलं पूजेमध्ये एकाग्रता वाढते, पूजा चांगली होते. शुद्ध जलानं भरलेला एक तांब्या घ्यायचा. पळी किंवा चमचा घ्यावा. तामण घ्या. भगवान विष्णूंची 24 नावं पुढं मी पठण करणार आहेत. त्यातील पहिली जी 3 नावं आहे या 3 नावांचा उच्चार करताना डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पळीवर पाणी घ्यायचं. नावाचा उच्चार झाल्यानंतर पाणी पिऊन घ्यायचं. चौथ्या नावाच्या उच्चाराला पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. असं आपल्याला 2 वेळा म्हणजेच द्विराचमन करायचं आहे. डाव्या हातानं पळीभर किंवा चमचाभर पाणी उजव्या हातामध्ये घ्यायचं. ओम केशवाय नमः स्वाहा पाणी पिऊन घ्या. पुन्हा पाणी घ्यायचं. ओम नारायणाय नमः स्वाहा पाणी पिऊन घ्यावं. ओम माधवाय नमः स्वाहा पाणी पिऊन घ्या. ओम गोविंदाय नमः तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं.
पुन्हा हीच कृती करायची म्हणजे द्विराचमन. ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा, ओम गोविंदाय नमः. आता हात जोडावे. ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नरसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरे नमः. गणपती बाप्पाचं ध्यान करायचं. गायत्री मंत्र म्हणावा. प्राणायाम करता आलं अवश्य करा. ओम भूर्भुवस्वः तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवास्वरम्. आता आपण सर्व देवतांना वंदन करणार आहोत. आपला डावा हात डाव्या कानाला, उजवा हात उजव्या कानाला लावायचा. त्यानंतर देवाचं ध्यान करून हात जोडायचे. या सर्व देवांना आपण पूजेसाठी आमंत्रित करणार आहोत. ओम श्री महागणपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. श्री स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. मातृपितृदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. आता पूजेतील महत्त्वाचा भाग संकल्प. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यावं. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यावं. गणपती बाप्पाचं ध्यान करा. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवत्सर्मन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके विष्णुनामसंवत्सरे दक्षिणायने वर्षतो भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यातिथो विष्णुवासरे विष्णुदिवसनक्षत्रे विष्णुस्थिते वर्तमानचन्द्रे विष्णुस्थिते श्रीसूर्ये विष्णुस्थिते श्रीदेवगुरो शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकरणे एवं विशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथो म्हणायचं. मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं अस्माकं सकलकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थं अभीष्टकामना सिद्ध्यर्थं प्रतिवार्षिक विहितं पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थं यथा ज्ञानेन यथा मिलितोपचारद्रव्ये. आपलं स्वतःचं नाव घ्यायचं. अहम नामे. आपल्या गोत्राचा उच्चार करायचा. गोत्र माहीत नसेल तर कौशिक गोत्र म्हणायचं. गोत्रे प्राणप्रतिष्ठापनपूर्वकं ध्यानावाहनादी षोडशोपचारपूजनं करिष्ये. आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या. हे पूजेचं पाणी झाडांना घालावं, तुळशीला घालू नका. यानंतर आसनशुद्धी म्हणजेच आपण ज्या ठिकाणी पूजेला बसलेलो असतो त्या जमिनीची शुद्धी करायची. जमिनीला दोन्ही हातांनी स्पर्श करायचा. दर्शन घ्यावं. तिथं अक्षता व्हायच्या. ओम पृथ्वी त्वया घृता लोका देवी त्वं विष्णुना घृता त्वं च धारयं मां देवी पवित्रं गुरुचासनम. आता आपल्या उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या. पुढील मंत्र म्हटल्यानंतर ह्या अक्षता 4 दिशांना वाहून द्याव्यात. असं केल्यानं आपल्या पूजेमध्ये कुठल्याही प्रकारचे विघ्न येत नाहीत. अपक्रामंतु भूतानि पिशाचः सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेन पूजा कर्मसमारंभे. अक्षता सर्व दिशांना वाहून द्या. आता षडंगन्यास म्हणजेच आपल्या स्वतःची शुद्धी करायची असते. फुलानं प्रथम आपल्या स्वतःच्या अंगावरती पाणी शिंपडायचं आणि पुढील प्रत्येक मंत्र म्हणताना त्या अवयवाला स्पर्श करायचा. प्रथम स्वतःच्या हृदयाला हात लावावा. श्री गणेश देवताभ्यो नमः. हृदयाय नमः. त्यानंतर कंठाला हात लावावा. श्री गणेश देवताभ्यो नमः. कंठाय नमः. मस्तकाला स्पर्श करायचा. 2 भुवयामध्ये स्पर्श करा. श्री गणेश देवताभ्यो नमः. शिरसे स्वाहा. त्यानंतर शेंडीच्या जागी स्पर्श करावा. श्री गणेश देवताभ्यो नमः. शिखाय वषट. दोन्ही हात छातीवर ठेवायचे. श्री गणेश देवताभ्यो नमः. कवचाय हुम.
त्यानंतर दोन्ही नेत्रांना म्हणजे डोळ्यांना स्पर्श करा. श्री गणेश देवताभ्यो नमः. नेत्राय वषट. आता डाव्या हातानं उजव्या हातावरती टाळी वाजवावी. श्री गणेश देवताभ्यो नमः. अस्त्राय फट. यानंतर आपण करणार आहोत कलशपूजन. शुद्ध पाण्यानं भरलेला कलश किंवा तांब्या घ्यायचा. त्यावरती खालून वर कुंकवानं 5 रेषा काढायच्या. कुंकवानं स्वस्तिक काढायचं. कलशामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल, बदाम, सुपारी, एखादं नाणं टाकावं. कलशावरती 5 विड्याची पानं ठेवावीत. त्यावरती नारळ ठेवावा. नारळावर देखील स्वस्तिक काढायचं कुंकवानं. आणि गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवायच्या. त्यावरती हा कलश स्थापन करायचा. कलशाची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची. पुढील मंत्र म्हणायचा. कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रसमाश्रिताः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणः स्मृतः कुक्षो तु सागरः सर्वे स्वप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदेथ यजुर्वेदः सामवेदो अथर्वणः आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. ओम कलशाय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आता आपण जी गणपती बाप्पाची मूर्ती आणली आहे, चौरंगावरती ज्या ठिकाणी आपण तांदळानं स्वस्तिक काढलं आहे त्या आसनावरती गणपती बाप्पांची मूर्ती बरोबर स्वस्तिकवरती ठेवून द्यायची. शंखपूजन आणि घंटेचं पूजन झाल्यानंतर आपण बाप्पाच्या मूर्तीमध्ये प्राण ओतणार आहोत. प्राण प्रतिष्ठापना करणार आहोत. प्रथम शंखाची पूजा करा. शंखाला स्नान घालायचं. शंख पुसून घ्या. आपल्या उजव्या हाताला शंख स्थापित करायचा. शंखाला गंध लावावं, फूल व्हावं, अक्षता वाहू नका. पुढील मंत्र म्हणायचा. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात. शंखाय नमः. गंधपुष्पम समर्पयामी. त्यानंतर घंटेची पूजा करायची. घंटा देखील ताम्हनात घ्यावी. तिला स्नान घालावं, स्वच्छ पुसून घ्यायची. घंटा थोडीशी वाजवायची. आपल्या डाव्या हाताला चौरंगावरती स्थापित करायची. घंटा वाजवल्यामुळं आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती निघून जाते. घंटेला गंधाक्षता, फुलं अर्पण करायची. पुढील मंत्र म्हणायचा. आगमर्थम तू देवानां गमनार्थ तू रक्षसाम कुर्वे घंटारमं तत्र देवता ह्याद लक्षणम. घंटाय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आता या पूजेचा आत्मा म्हणजेच गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना. गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये आपण आता विशिष्ट मंत्रांचा उच्चार करून प्राण ओतणार आहोत. गणपती बाप्पांचं ध्यान करा. स्वतः बाप्पा आपल्या समोर बसले आहेत अशी कल्पना करा. आपला उजवा हात गणपती बाप्पांच्या डाव्या छातीला म्हणजेच हृदयावरती ठेवायचा. पुढील प्राण प्रतिष्ठापनेचे मंत्र होईपर्यंत हात तसाच ठेवायचा, हात काढायचा नाही. ओम आम ह्रीं क्रोम अम यम रम लं वम शं शं सं हं लं क्षं आ. क्रोम रोम आम हंसा सोहम अस्यां मूर्तो प्राण इह प्राणः. ओम आम ह्रीं क्रोम अम यम रम लं वम शं शं सं हं लं क्षं आह. क्रोम ह्रीं आम हंसासोहम अस्यां मूर्तो जीव इह स्थितः. आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं आह. क्रों ह्रीं आं हंसासोहम अस्यां मूर्तो सर्वेन्द्रियाणि वाग्मनस्त्वक् चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राणपाणि पादपायुस्तानि हे वागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा. ओम असुनिते पुनर्स्मासु चक्षुः पुनः प्राणमिह नो देहि भोगं जोक पश्येम सूर्यमचुरन्तमनुमते मूढयः न स्वस्तिः. ओम चत्वारि वाक्परिमिता पदानि तानि विदुर्ब्राह्मणाय मनीषिणः गुहा त्रीणि निहिता नेगयन्ति तुर्यं वाचो मनुष्या वदन्ति. गर्भाधानादि 15 संस्कार सिद्ध्यर्थं 15 प्रणरावृत्ती करिष्ये. गणपती बाप्पाला हात जोडावे. अशा पद्धतीनं हा मंत्र म्हटल्यानंतर पळीनं 15 वेळा ताम्हणामध्ये पाणी सोडायचं. पाणी सोडत असताना प्रत्येक वेळी ओमकार म्हणजेच ओम म्हणायचं. ओम 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 ओम. आता दुर्वेनं
गणपती बाप्पांच्या डोळ्याला शुद्ध तूप लावायचं आणि पुढील मंत्र म्हणायचा. तच्चक्षुर्देवहितं शुकमुच्चरत पश्येम शरदा शतं जीवेम शरदा शतं इति मंत्रेण देवस्य आज्येन नेत्रोन्मिलनं कृत्वा. आता गणपती बाप्पांच्या मूर्तीला गंध, हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करावीत. श्री सिद्धिविनायकाय नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामी, हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. त्यानंतर मूर्तीसमोर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. गणपती बाप्पाला दिव्यानं तसंच अगरबत्तीनं ओवाळायचं. श्री सिद्धिविनायकाय नमः. धूपम दीपम नैवेद्यम च समर्पयामी. त्यानंतर जोडपानावरती सुपारी, बदाम, नाणं म्हणजेच दक्षिणा ठेवावी. हा विडा गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर ठेवायचा. देठ देवाकडं, पानाचं टोक आपल्याकडं अशा पद्धतीनं ठेवा. त्यावरती एक पळी पाणी सोडायचं. श्री सिद्धिविनायकाय नमः. मुखवासार्थे पूगीफलतांबूलम सुवर्णपुष्पदक्षिणां मंत्रपुष्पं च समर्पयामी. देवाला एक फूल व्हायचं, नमस्कार करायचा. अनया पूजया श्री सिद्धिविनायकः प्रियताम. आता षोडशोपचारे पूजा. गणपती बाप्पाची आपण आता षोडशोपचारे पूजा करणार आहोत. आपल्या देवघरात जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती ताम्हणामध्ये घ्या. मूर्ती नसेल, गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यावी. आता पुढील जे संस्कार मी सांगणार आहे ते आपल्याला ताम्हणामध्ये सुपारीवरती किंवा देवघरातील मूर्तीवरती करायचे. सोबत आपली जी गणपती बाप्पाची पार्थिव मूर्ती आहे त्यावरती करायची. ताम्हणातील सुपारी किंवा गणपतीच्या मूर्तीवरती पळीनं पाणी वाहावं आणि पार्थिव गणपतीवरती फुलानं दुरून पाणी शिंपडायचं. प्रथम ताम्हणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी घ्यायची. ध्यान करायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा. पहिला संस्कार आवाहन म्हणजेच गणपती बाप्पांना आता पूजेमध्ये आपण आमंत्रित करणार आहोत. थोड्याशा अक्षता घ्याव्यात, त्या सुपारीवरती व्हायच्या, तसंच गणेश मूर्तीवरती देखील व्हायच्या. पुढील मंत्र म्हणायचा. श्री गणेश देवताभ्यो नमः. आवाहयामी आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. यानंतर देवाला आपण आसन देणार आहोत. पुन्हा सुपारीवरती आणि आपल्या गणेश मूर्तीवरती थोड्याशा अक्षता व्हायच्या. एखादं फूल व्हावं. श्री गणेश देवताभ्यो नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामी. आता पाद्यम म्हणजेच गणपती बाप्पांचे आपण पाय धुणार आहोत. सुपारीवरती पळीभर पाणी व्हायचं आणि गणेश मूर्तीच्या पायाला फुलानं पाणी व्हायचं. श्री गणेश देवताभ्यो नमः. पाद्यम समर्पयामी. त्यानंतर आपण आता गणपती बाप्पांचे हात धुणार आहोत, ज्याला अर्घ्य म्हणतात. पळीभर पाण्यामध्ये हळद, कुंकू, गंध, अक्षता टाकाव्यात. हे पाणी ताम्हणामधील सुपारी किंवा गणपतीच्या मूर्तीवरती व्हायचं. फुलानं पार्थिव गणेश मूर्तीच्या हातावरती हे पाणी व्हावं. श्री गणेश देवताभ्यो नमः. अर्घ्यम समर्पयामी. यानंतर आचमन. सुपारीवरती पळीभर शुद्ध जल व्हायचं, तसंच मूर्तीवरती देखील फुलानं शुद्ध जल शिंपडायचं. पुढील मंत्र म्हणायचा. श्री गणेश देवताभ्यो नमः. आचमनीयम समर्पयामी. पार्थिव मूर्तीवरती पाणी शिंपडताना काळजी घ्या, दुरूनच पाणी शिंपडायचं. आता आपण गणपती बाप्पांना स्नान घालणार आहोत. पुन्हा पळीभर शुद्ध पाणी सुपारीवरती अर्पण करायचं, तसंच फुलानं गणेश मूर्तीवर देखील अर्पण करायचं. श्री गणेश देवताभ्यो नमः. स्नानम समर्पयामी. स्नान घातल्यानंतर आपण आता त्यांना पंचामृतानं स्नान घालणार आहोत. दूध, दही, मध, तूप आणि साखर सर्व एकत्र करायचं. पंचामृत तयार करून घ्या. एक पळी पंचामृत ताम्हणामधील सुपारी किंवा गणपतीच्या मूर्तीवरती व्हायचं. फुलानं थोडंसं पंचामृत दुरूनच व्हावं. श्री गणेश देवताभ्यो नमः. पंचामृत स्नानम समर्पयामी. पुन्हा एक पळी शुद्ध जल सुपारीवरती अर्पण करा. थोडंसं पाणी मूर्तीवरती शिंपडायचं. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. आता गंधोदक स्नान. एका पळीमध्ये शुद्ध जल घ्यायचं, त्यामध्ये कुंकू किंवा गंध टाकावं. ताम्हणातील सुपारीवर किंवा गणपतीवर हे वाहून द्यावं आणि फुलानं गणेश मूर्तीवरती दुरूनच शिंपडायचं. श्री गणेश देवताभ्यो नमः. गंधोदक स्नानम समर्पयामी. पुन्हा एक पळी शुद्ध जल सुपारीवरती व्हायचं आणि फुलानं हे शुद्ध जल मूर्तीवरती शिंपडायचं. श्री गणेश देवताभ्यो नमः. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. आता ताम्हणातील सुपारी किंवा गणेश मूर्तीला हळद, कुंकू, गंध, अक्षता, फुले व्हायची. तसंच जी मूर्ती आहे आपली पार्थिव मूर्ती, त्यांना देखील हळद, कुंकू, अक्षता, गंध, फुलं व्हायची. श्री गणेश देवताभ्यो नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. पार्थिव मूर्ती जी आहे चौरंगावरती, तिच्यासमोर आपल्या करंगळी शेजारच्या बोटानं पाण्याचा चौकोन काढायचा. त्यावर पंचामृताची वाटी ठेवून द्या.
नैवेद्य दाखवायचा. पंचामृताभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. श्री गणेश देवताभ्यो नमः नैवेद्यम समर्पयामी. त्यानंतर चौरंगावरती जोड पानावरती नाणं, खारीक, बदाम ठेवावा, म्हणजेच विडा ठेवायचा. त्यावर 1 पळी पाणी सोडायचं. उत्तराप्रोशनं हस्तप्रक्षालन मुखप्रक्षालनं च समर्पयामी. आता महाअभिषेक. ताम्हणातील गणेश मूर्ती किंवा सुपारी तसंच आपली पार्थिव मूर्ती दोन्हींवरती आपण आता गणपती अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक करणार आहोत. पळीभर पाणी सुपारीवरती व्हायचं आणि फुलानं मधून थोडंसं पाणी मूर्तीवरती शिंपडावं आणि सोबत गणपती अथर्व शीर्षाचं पठण किंवा श्रवण करावं. अथर्व शीर्षाचं पठण श्रवण सुरू असताना पळीनं ताम्हणामधील सुपारीवरती पाणी व्हायचं. फुलानं गणेश मूर्तीवरती दुरूनच पाणी शिंपडायचं. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वाम अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवत्रातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवधरातात् सर्वमां पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्वं ब्रह्ममया त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं तत्त्वजायते सर्वं जगदिदं ततस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापन्नो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्वं रुद्रस्वं मिन्द्रस्वं अग्निस्वं वायुस्वं सूर्यस्वं चन्द्रमास्वं ब्रह्म भूर्भुवस्वरं गणादिं पूर्वमोच्चर्यं वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वरः परतरः अन्ध्रेन्दुलसितं तारेनर्धम् एतत्त्वमनुस्वरूपं. गकारा पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वराचान्तरूपं बिन्दुरत्रूपं. नादः सन्धानं संहिता सन्धि सैषा गणेशविद्या गणऋषिः प्रच्छद गायत्री छन्दः गणपतिर्देवता. ओम गणपतये नमः. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रतमचवर्दं हस्तिर्बिभामं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तं वाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टियादौ प्रकृते पुरुषात् परम्. एवं ध्यायति यो नित्यं योगी योगिनां वरः. नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः. अथर्वशीर्षयोधिते स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वथा सुखमेधते स सर्वविघ्नैर्न बाध्यते स पञ्चमहापापात् प्रमुच्यते. सायं ध्यान दिवसकृतं पापं नाशयति प्रातर्ध्यानो रात्रिकृतं पापं नाशयति. सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति सर्वत्राध्यानोपविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति. इदम् अथर्वशीर्षं शिष्याय न देयं यो योगी मोहादास्यति स पापीयान् भवति. सहस्रवर्तनात् यं काममदीते तं तमनेन साधयेत् अनेन गणपतिं विषिञ्चति स वाग्मी भवति चतुर्थ्यामनश्रण जपति स विद्यावान् भवति. इत्यथर्वणवाक्यं ब्रह्मादावरणं विद्यात् न बिभेति कदाचनेति. यो दुर्वाङ्कुरेर्जति स वैश्रवणोपमो भवति यो लाजेर्जति स यशवान् भवति स मेधावान् भवति. यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलं वाप्नोति. यः साज्यसमिद्धिर्यजति स सर्वं लभते. अष्टो ब्राह्मणान् सम्यक् ग्राहीत्वा सूर्यवर्चस्वी भवति. सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासन्निधौ वा जपत्वा सिद्धमन्त्रो भवति. महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते. स सर्वं विद्भवति य एवं वेद इत्युपनिषत्. ओम शांती शांती शांती. अभिषेक झाल्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती ज्या ठिकाणी आपण जोडपानं ठेवली आहेत तिथे एके ठिकाणी ही सुपारी स्थापित करा. जर आपण देवघरातील मूर्तीवरती जर हा अभिषेक केला असेल तर ती मूर्ती त्या ठिकाणी स्थापित करायची. आता आपली जी पार्थिव मूर्ती आहे त्यावरती दुर्वेनं दुरूनच थोडंसं शुद्ध जल म्हणजेच पाणी शिंपडायचं.
श्री सिद्धिविनायकाय नमः शंखोदक स्नानं समर्पयामि मांगलिक स्नानं समर्पयामि. त्यानंतर वस्त्र, देवाला आपण आता वस्त्र अर्पण करणार आहोत. कापसाची वस्त्रमाळ तयार करा आणि ही वस्त्रमाळ गणेश मूर्तीला अर्पण करायची. श्री सिद्धिविनायकाय नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामि. त्यानंतर यज्ञोपवीत म्हणजेच गणपती बाप्पांना जानवं घालायचं. जानवं घालताना ते गणपती बाप्पांच्या डाव्या खांद्याच्या वरतून आलं पाहिजे आणि उजव्या हाताच्या खालून आलं पाहिजे. श्री सिद्धिविनायकाय नमः यज्ञोपवीतं समर्पयामि. यज्ञोपवीतान्ते आचमनीयं समर्पयामि. आता गणेश मूर्तीला म्हणजेच गणपती बाप्पाला गंध लावावं म्हणजेच चंदन लावावं. श्री सिद्धिविनायकाय नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. त्यानंतर अलंकार, अलंकार म्हणून अक्षता व्हायच्या. श्री सिद्धिविनायकाय नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. त्यानंतर गणेश मूर्तीवरती हळद कुंकू व्हायचं. श्री सिद्धिविनायकाय नमः हरिद्रां कुंकुम च समर्पयामि. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला शेंदूर लावायचा. श्री सिद्धिविनायकाय नमः सिंदूरं समर्पयामि. त्यानंतर गणपती बाप्पाला गुलाल लावावा, बुक्का लावावा. श्री सिद्धिविनायकाय नमः नाना परिमलद्रव्यं समर्पयामि. त्यानंतर गणपती बाप्पाला फुले व्हावीत. श्री सिद्धिविनायकाय नमः पुष्पं समर्पयामि. गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून घेतलेली सुपारी जी जोडपानावर ठेवली आहे तिला देखील हळद कुंकू अक्षता गंध फुलं व्हावीत. श्री सिद्धिविनायकाय नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामि हरिद्रां कुंकुम च समर्पयामि. यानंतर अथांग पूजा, गणपती बाप्पांच्या अंगाची पूजा आपण आता करणार आहोत. प्रत्येक अंगाची पूजा करत असताना त्या त्या अंगाला हळद कुंकू किंवा अक्षता व्हाव्यात. हळद कुंकू किंवा अक्षता वाहताना दुरूनच व्हायच्या, जपून व्हायच्या. प्रथम पायाचं पूजन म्हणजे पाद्यपूजा. श्री गणेश्वराय नमः पादो पूजयामि. त्यानंतर ढोपराला व्हाव्यात. विघ्नराजाय नमः जानुनी पूजयामि. आता मांड्यांची पूजा करायची. आखुवाहनाय नमः उरु पूजयामि. त्यानंतर कमरेला हळद कुंकू व्हायचं. हेरंबाय नमः कटी पूजयामि. त्यानंतर स्तन म्हणजेच छातीची पूजा करायची. गौरीसुताय नमः स्तनो पूजयामि. हृदयाला म्हणजे डाव्या बाजूला हळद कुंकू व्हायचं छातीला. गणनायकाय नमः हृदयं पूजयामि. यानंतर कंठाची पूजा करावी. स्थूलकर्णाय नमः कंठं पूजयामि. त्यानंतर स्कंद म्हणजे खांद्याची पूजा. स्कंदाग्रजाय नमः स्कंदो पूजयामि. त्यानंतर हस्त म्हणजेच चारी हातांची पूजा. पाशहस्ताय नमः हस्तो पूजयामि. त्यानंतर वक्त्रम म्हणजेच मुखाची पूजा. गजवक्त्राय नमः वक्त्रं पूजयामि. कपाळाची पूजा करायची. विघ्नहर्ते नमः ललाटं पूजयामि. त्यानंतर शिरावरती म्हणजे डोक्यावरती हळद कुंकू अक्षता व्हायच्या. सर्वेश्वराय नमः शिरः पूजयामि. आणि सर्वांग पूजा म्हणजे गणपती बाप्पाच्या सर्वांगावरती हळद कुंकू अक्षता व्हायच्या. गणाधिपाय नमः सर्वांगं पूजयामि. अशा पद्धतीनं गणपती बाप्पांची अथांग पूजा आपण केली. त्यानंतर पत्री पूजा म्हणजेच गणपती बाप्पांना झाडाची पानं प्रिय आहेत. विविध फुलझाडांची फळझाडांची जी जी पानं आपल्याला मिळतील ती आपण गणपती बाप्पांना अर्पण करायची. आंबा पेरू बेल माका मधुमालती आघाड्याची पानं शमीची पानं अवश्य अर्पण करा. श्री सिद्धिविनायकाय नमः सर्वांग पूजयामि. अथ पत्रपूजा सुमुखाय नमः. आपण गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून फळं आणली असतील, ताजी फळं आणावीत. ही सर्व फळं देखील गणपती बाप्पांच्या समोर मांडून द्यायची. त्यावरती थोडंसं पाणी सोडावं एक पळीभर. आता धूपदीप म्हणजेच गणपती बाप्पांना दीपानं म्हणजेच शुद्ध तुपाच्या दिव्यानं आणि अगरबत्तीनं ओवाळायचं. श्री सिद्धिविनायकाय नमः धूपं समर्पयामि दीपं समर्पयामि. गणपती बाप्पांना फुलं अर्पण करावीत. माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वे प्रभो मया हतानि पूजार्थ पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. श्री गणेशदेवताभ्यो नमः पूजार्थे पुष्पाणि समर्पयामि. गणपती बाप्पांना आवडणारी दुर्वा 21 दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या. श्री सिद्धिविनायकाय नमः दुर्वांकुराय समर्पयामि. आता महानैवेद्य गणपती बाप्पांना आपण आता नैवेद्य दाखवणार आहोत. पंचखाद्यांचा गणपती बाप्पांचा आवडता मोदकांचा नैवेद्य करावा. गोड पदार्थाचा नैवेद्य करायचा. आपल्या उजव्या हाताच्या करंगळीच्या शेजारचं जे बोट आहे त्यानं जमिनीवरती पाण्याचा चौकोन करायचा. त्यावरती हे सर्व नैवेद्य ठेवून द्या. नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. पुढील मंत्र म्हणायचा.
ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे नमः. गणपती बाप्पांचं जेवण झाल्यावर त्यांना हात धुण्यासाठी पळीभर पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. खालील मंत्र म्हणायचा. नैवेद्यामध्ये पाणीयं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि, करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. यानंतर मनोभावे सहकुटुंब सहपरिवार गणपती बाप्पांची आरती करा. त्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणायची. सलग 10 दिवस गणपती बाप्पा जोवर आपल्या घरात आहेत, सकाळ संध्याकाळ सहकुटुंब सहपरिवार मनोभावे आरती करायची. रोज सकाळ संध्याकाळ बाप्पांना नैवेद्य दाखवायचा. स्थापना झाल्यावर तसंच रोज आपली आरती झाल्यानंतर आपल्या उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारायची. पुढील मंत्र म्हणायचा. यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे. पूजेत काही राहिला असेल तर त्याची क्षमा म्हणून ही प्रदक्षिणा मारली जाते. त्यानंतर गणपती बाप्पाला मनोभावे नमस्कार करा. प्रसादाचं वाटप करा. 10 दिवस अशाच पद्धतीनं आपल्या घरामध्ये आरती करा. तर अत्यंत साधी सोपी परंतु शास्त्रोक्त अशी ही पूजा आहे. आपण प्रत्येकानं आपल्या घरात याच पद्धतीनं यावर्षी गणेश स्थापना करा. सर्व मंत्र मी आपल्याला लिहून दिले आहेत. शक्य झाल्यास सोबत पठण करा. नुसतं श्रवण करून त्याप्रमाणे कृती केली तरी चालेल. ही पूजा आपल्याला कशी वाटली? पूजा आवडली असेल लाईक करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा. शंका विचारा. जास्तीत जास्त गणेश भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील गणेश स्थापना करणं सोपं जाईल. आपण याच पद्धतीनं गणेश स्थापना करणार आहात का? कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण शास्त्रोक्त नवनवीन व्हिडिओंसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. गणपती बाप्पांच्या कृपेनं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच मी स्वामींच्या चरणी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.